आपल्याकडे पाटील बायोटेकची 786 तायवान व्हेरायटी आहे। आपण ही सुद्धा 15 मेला लागवड केलेली आहे आणि 15 मेला लागवड करत असताना आपण मुळातच प्रत्येक झाड तिरकं लावलेलं आहे। कशामुळे की तिरकं झाडाला एक बॅलन्स सांभाळून ठेवायचं जो ताकद आहे ती भरपूर असते आणि झाड अगदी आणि हे बघा झाडाला सुद्धा आता फ्लावरिंग सुरू झालेलं आहे। एकदम असे फ्लावरिंग तुम्हाला दिसते बघा, झाडाला फ्लावरिंग सुरू झालेलं आहे आणि प्रत्येक नाहीतर एकही झाड आपल्याला असं वाटत नाही मित्रांनो किंवा कोणत्याला व्हायरस आहे की एखाद्या झाडाला काहीतरी डिफिशियन्सी आहे असं वाटत नाही, कारण मॅनेजमेंटच सुद्धा आपलं एकदम बेस्ट आहे। मी तर नाही तुम्हाला आपले आलेले शेतकरी सुद्धा बागेवरती आले आणि ते सुद्धा सांगतील। तुमचं नाव सांगा। मी याच गावात राहणारा शेतकरी आहे। माझे नाव मंगेश शंकर कोठारे, मुक्काम पानोर। गणेश कोठारे यांच्याकडे मार्गदर्शनासाठी आलेला आहे। तर मित्रांनो आपण गावातील शेतकरी सुद्धा एक उत्कृष्ट असे आपली बाग पाहण्यासाठी सुद्धा आतुरता आहे आणि ते सुद्धा दररोज एक शेतकरी आपल्या बागेवरती येतोय आणि नियोजन आपण जसं आहे तसंच आपण नियोजन बाकी शेतकऱ्यांना सुद्धा सांगू। एका झाडाकडनं आपल्याला कमीत कमी 100 ते 120 किलो उत्पादन आपल्याला याच्याकडनं अपेक्षित आहे आणि आपण काढू। जर 100 जर काढू तर आपल्याकडं 1250 झाड आहे। 1250 गुण्याला तुम्ही 100 जरी करा तरीही आरामात चांगला उत्पादन 10 रुपयाने जरी केलं तर मला तर वाटतं की 6-7 लाख रुपये एकरी उत्पादन आपण याचं काढू शकतो। पण मॅनेजमेंट असेल तर बागेत सध्या तुम्हाला खाली कचरा बिचरा काही दिसणार नाही। बाकी पहिली गोष्ट तुमची बाग तुम्ही तणयुक्त पाहिजे आणि जर तुमच्या बागेत तण असेल की कचरा असेल त्याच्यामुळे बाकीचे रोग झाडावरती इफेक्टिव्ह होतात। म्हणून तुमचं स्वच्छ अशी बाग पाहिजे आणि नियोजन असं तुमचं सुंदर पाहिजे तरच तुम्हाला पैसे मिळतील। झाड लावून दिलं आणि 2 दिवसांनी का 8 दिवस आपण शेतात गेलो नाही तर मित्रांनो असं जमणार नाही। नमस्कार।